मंडळी नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुण 90.8 FM आवाज वाशिम की. आणि विशेष म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त एक खास पाहुणे आज आपल्या स्टुडिओला आलेले आहेत, ज्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत. जीवन प्रवास यामुळे जाणून घेणार आहोत की एका ग्रामीण भागात शिक्षण घेऊन एका उच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही त्यांना आलेला त्रास, खडतर प्रवास या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि हे विशेष पाहुणे आज आपल्या महिला विश्व या कार्यक्रमात आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत आणि त्यांच्यासोबत मनसोक्त अशा गप्पा करणार आहोत. तर आपल्यासोबत आजच्या आपल्या या कार्यक्रमात पाहुणे आहेत डॉक्टर निलिमा सोनवणे मॅम, ज्या आहेत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा नर्सिंग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य. ह्या आज आपल्या या कार्यक्रमात आलेल्या आहेत. मॅम खूप खूप स्वागत. नमस्कार मॅम. खूप आनंद झाला आम्हाला की तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. म्हणजे सहाय्यक संचालक पद ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे नर्सिंग मध्ये काम करता करता तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण. कारण आमच्या भागात तुम्ही आहात, म्हणजे तुमचं माहेर आमच्याकडचं आहे. आणि इथपर्यंत जाताना आता ही महिला विश्व आहे, सध्या जागतिक महिला दिन आहे आज, आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक, आणि आमच्या स्टुडिओला तुम्ही आलात त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. तर आपण सुरुवात करूयात आपल्या या मुलाखतीला. मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा की तुमचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते कुठे झालेलं आहे नेमकं? माझं प्राथमिक शिक्षण हे दारव्हा तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, करजगाव, यवतमाळ जिल्हा. तिथे माझं प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंत झालेलं आहे. तर तिथे शिक्षण घेतल्यानंतर असं कधी डोक्यात होतं का तुमच्या की नर्सिंग मध्ये आपण जाऊ, आणि म्हणजे तो काळ, त्याच्यानंतर मुलींचं शिक्षण, विशेष म्हणजे मुलींना तिथून बाहेर शिकवायला पाठवायचं, म्हणजे घरच्या लोकांना थोडंसं हे व्हायचं की महिलांना बाहेर शिकायला, म्हणजे मुलींना बाहेर शिकवायला पाठवायचे नाही, तर त्यावेळेसची काय कंडिशन होती? तसं बघायला गेलं तर गाव जरी छोटं होतं माझं, म्हणजे 2000 पॉप्युलेशनचं एवढं छोटंसं गाव आहे, पण त्यावेळेस माझे आई वडील अशिक्षित जरी होते तरी त्यांची स्वप्न मोठी होती, विशेषतः माझ्या आईची. आणि तिने लहानपणापासून की तुला एक मोठा अधिकारी बनायचं आहे आम्हाला, म्हणून ती बहिणीला पण माझ्या शिकवण्याचा प्रयत्न केला. पण अनायासे बहिणी शिकू नाही शकल्या. भावांना पण शिकवलं तिने, आणि मला लहानपणापासून तिने मोठी स्वप्न बघायला सांगितलं आणि भाग पाडलंय. मी मोठी स्वप्न बघायची लहानपणापासून. शाळेमध्ये आम्ही भावंड थोडे हुशारच होतो, थोडे म्हणजे फर्स्टच यायचो आम्ही सगळे शाळेमध्ये. आणि त्याच्यामुळे शिक्षक पण म्हणायचे की तुम्ही पुढे शिका आणि मोठे व्हा. पण आईचा आणि वडिलांचा जरी परिस्थिती गरिबीची होती तरी पण आईनी मोठी मोठी स्वप्न बघायला सांगितलं, शिकवलं, आणि तिने त्याच्यासाठी फार प्रयत्न केला. आणि तेव्हापासून मला पण वाटायला लागलं की आपण जरी छोट्या गावात असलो, प्राथमिक शाळेत जरी शिकत असलो, तरी मी एक दिवस मोठी अधिकारी बनणार, हे स्वप्न मी तेव्हापासूनच बाळगलेलं आहे. आईचा भक्कम सपोर्ट होता, फार सपोर्ट. आणि ज्यांना आईचा सपोर्ट असतो जगात दुसरा सपोर्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच नाही. नक्कीच. तर प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर नेमकं तुम्ही आता बाहेर निघालात, आणि नर्सिंग म्हणजे कसं डोक्यात आलं तुमच्या? हो, 7वी पर्यंत गावी शाळेत शिकले. त्याच्यानंतर 8वीला, मग 8वी पासून मग मी बाहेर शिकायला सुरुवात केली. 10वीला असताना आईचा मृत्यू झाला, आणि आई गेल्यानंतर मग थोडस मोठी स्वप्न जे होती ती छत हरवल्यामुळे असं वाटलं की कसं व्हावं या स्वप्नाचं. पण बहिणींनी, मोठ्या बहिणी होत्या, त्यांनी सपोर्ट केला. वडिलांचा सपोर्ट तर होताच, मोठे बंधू आहे त्याचा पण सपोर्ट होता. आणि असं करत मी, मला वाटतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये, दारव्हा तालुक्यामध्ये, विशेषतः माझ्या ग्रामीण भागामध्ये जो आदिवासी बहुल विभाग आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं त्या काळामध्ये फर्स्ट क्लासमध्ये, त्यावेळेस फर्स्ट क्लासला फार महत्व असायचं. फर्स्ट क्लासमध्ये येणारी मी पहिली मुलगी होते, आणि त्याचा मला आणि माझ्या फॅमिलीला फार अभिमान होता. मग असं वाटलं आई गेल्यानंतर काय करावं आता, पण हे बाकीचा फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे मग मी ते स्वप्न, मी बोले आपल्याला नर्चर करायचं आहे. आणि असं करून मग भावासोबत मी शिकायला गेले पुढे. आणि शिकायला गेल्यानंतर असं वाटलं की डॉक्टर व्हावं, कारण आईचा मृत्यू हा जो होता आमच्यासाठी धक्काच होता, कारण तिचा डायग्नोस बरोबर झाला नव्हता आईचा. आम्ही पण लहान लहान होतो, आणि त्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असा एवढं सर्व्हिस घेण्यासाठी, तिच्या आरोग्यासाठी काही एवढ्या सुविधा आमच्याकडे नव्हत्या. त्याच्यामुळे अनडायग्नोस, अनट्रीटमेंट असा आईचा मृत्यू झाला. असं वाटत होतं की आपण डॉक्टर बनावं. पण त्या काळामध्ये मेरिट हा प्रकार होता,
खेड्यामध्ये शिकून आणि मेरिट मध्ये येऊन 98, 93 वगैरे एवढे तयारी नव्हती. बिलकुल. म्हणजे वैद्यकीय शिक्षण म्हणजे अवघड होतं अवघड होतं जे. त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की आपण नर्सिंगला जाऊया. जे. कारण नर्सिंग मध्ये जे मला असं वाटलं की नर्सिंग मध्ये एंट्री करून सुद्धा आपण डॉक्टर होऊ शकतो. क्या बात. हे मी थोडा स्टडी केला त्यावेळेस आणि माझी नर्सिंग मध्ये एंट्री झाली. असं नाही की माझा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे नंबर लागला नाही म्हणून मी नर्सिंगला आले, तसं नाही. पण मी आपल्याकडे दुसरा एक पर्याय असावा, कधी पण प्लॅन बी रेडी असावा. बिलकुल. तर माझा प्लॅन 1 जो होता तो वैद्यकीय होता, प्लॅन बी माझा नर्सिंग होता. जे. आणि मी नर्सिंग हा प्लॅन बी निवडला वेगळ्या वेगळ्या कारणामुळे. क्या बात आहे. आणि मी खूप आनंदी आहे. नक्कीच. आणि नर्सिंग निवडल्यानंतर आता जे तुम्ही सहाय्यक संचालक पदापर्यंत पोहोचलेले आहात, तर इथपर्यंत पोहोचाल असं वाटलं होतं का त्यावेळेस? ज्यावेळेस मी नर्सिंग मध्ये एंट्री केली, जे. वय वर्ष 17-18 असेल. बिलकुल. आणि त्यावेळेस आमचा एक कॅपिंग सेरेमनी असतो. अच्छा. म्हणजे कॅप वगैरे घालून आम्हाला एक शपथ घ्यावी लागते. अच्छा. त्या व्यवसायामध्ये आमची एंट्री झाली, त्याची आम्हाला एक शपथ घ्यावी लागते. आणि त्या दिवशी मला असं वाटलं, माझ्या एका मैत्रिणीने विचारलं मला की तू नर्सिंग मध्ये आली तर तू काय बनणार आहेस? जे. ते कॅपिंग सेरेमनी संपला आणि आम्ही असं जस्ट बोलत होतो. बिलकुल. तर मी बोलले मला महाराष्ट्राची संपूर्ण नर्सिंग विभागाची हेड व्हायचंय. क्या बात आहे. तर त्यावेळेस सुद्धा मला असं वाटलंय की आपण काहीतरी नर्सिंग मध्ये वेगळं करायला पाहिजे. क्या बात. आणि म्हणून मी नर्सिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्यानंतर मी साधी जीएनएम केले, मी बेसिक अच्छा. जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी आधी केले. अच्छा. त्याच्यानंतर मी पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग कोर्स केला. त्याच्यानंतर मी एमएससी केले, एमफिल केले, पीएचडी, त्याच्यानंतर एमबीए इन हेल्थ केअर मॅनेजमेंट क्या बात. आणि पोस्ट ग्रॅज्युएट बरेचसे डिप्लोमा सुद्धा केलेले आहेत. कारण मला स्वतःला डेव्हलप करायचं होतं. बिलकुल. की आपण सर्व्हिस पण चांगली द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडे क्वालिफिकेशन पण पाहिजे. नक्कीच. आणि अशा पद्धतीने मग शिक्षण घेत मी नोकरी पण केली. आणि जवळजवळ 16 वर्ष मी क्लिनिकल एरियामध्ये काम केलंय, 16 इयर्स. आणि गव्हर्नमेंटमध्ये नाही, पण वेगवेगळ्या हेल्थ फॅसिलिटीज मध्ये काम केलंय. आणि 16 वर्ष काम केल्यानंतर आणि असं वाटलं की आता आपल्याला इनफ नॉलेज मिळालं आणि स्किल डेव्हलप झाली. बिलकुल. त्याच्यानंतर मला वाटलं एज्युकेशन पण आहे आपल्याकडे. जे. मग मी नर्सिंग एज्युकेशन मध्ये प्रवेश घेतला. क्या बात. आणि मग मी नर्सिंग कॉलेजला एमपीएससी ची पहिली परीक्षा मी क्लिअर झाले 2011ला. त्याच्या आधी मी ट्युटर म्हणून काम केलंय. अच्छा. एमपीएससी ची परीक्षा क्रॅक केली आणि त्याच्यानंतर मग मी असिस्टंट लेक्चरर, त्याच्यानंतर मी प्रोफेसर आणि प्रिन्सिपल म्हणून मी काम केलं जवळजवळ 20 वर्ष. क्या बात आहे. मला हे खरंच एक आश्चर्य वाटतं की ग्रामीण भागातून त्या काळात म्हणजे इतकं एज्युकेशन घेणं, त्याच्यानंतर इतके स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नाची पूर्ती करणं. ज्या पद्धतीने आपण म्हणूयात की आईने स्वप्न बघायला शिकवलं आणि त्या स्वप्नांना साकार केलं तुम्ही. पण आता सध्या इतक्या साऱ्या फॅसिलिटीज आहेत विद्यार्थ्यांना, तर या फॅसिलिटीज असताना पण मुली ज्या आहेत त्या म्हणजे उदासीन म्हणूयात आपण एज्युकेशनकडे, उदासीनता ज्या फॅसिलिटी आहेत त्या काळात तर तुम्हाला फॅसिलिटी नव्हत्या. फॅसिलिटी नसताना सुद्धा इथपर्यंत येणं आणि आजची पिढी यांना काय मेसेज असेल बरं तुमचा नेमका? जस्ट मेसेज हा असेल की आता जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत, आता मी टीचर म्हणून पण काम केलं, प्रिन्सिपल म्हणून काम केलंय. मला असं वाटतंय की त्यांचं स्वप्न जे आहे की नर्सिंग केल्यानंतर कुठेतरी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकवणे, बिलकुल, किंवा मोठ्या पदावर जाऊन काम करणे किंवा फॉरेनला जाणे, वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणे, हे आहे त्या पिढीमध्ये एक स्पार्क मला दिसतो. पण मला असं वाटतंय की तुम्ही बेसिक जी नर्सिंग केअर आहे, जे नर्सिंगचं फाउंडेशन आहे, जी पेशंट केअर आहे, ती पेशंट केअर कमी पडते. बिलकुल. मला तेच विचारायचं होतं की त्यांनी काय करायला पाहिजे हे करता वेळेस, सेवा देता वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे. तर वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये मला बोलवतात ऍज अ मोटिवेशनल स्पीकर. नर्सिंग वाचलेलं आहे बरं तुमचं मोटिवेशनल स्पीकर, पीएचडी, हे एज्युकेशन. मी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना तेच सांगते, तुम्हाला ते म्हणतात मॅडम तुम्ही इथपर्यंत, जसं तुम्ही प्रश्न विचारला की इथपर्यंत कशा पोहोचल्या, तर मी काय फक्त एज्युकेशन घेत पोहोचलेलं नाहीये. मी क्लिनिकल बेस माझा पक्का केला 16 वर्ष. 20 वर्ष मी एज्युकेशन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली एमपीएससीची आणि मग मी या पदावर आले. मी त्यांना हे सांगते की तुम्ही फक्त एक डिग्री हे करायचं नाही, तुम्ही एज्युकेशन घ्या, पण त्याच्याबरोबर तुम्हाला फाउंडेशन म्हणजे बेसिक जे क्लिनिकल नर्सिंग आहे आपलं, पेशंट केअर, ते तुम्ही दिल्याशिवाय तुम्ही ना टीचर बनू शकत, ना तुम्ही चांगले ऍडमिनिस्ट्रेटर बनू शकत. तर माझं जे सध्याचं पद आहे, इट इज अ काइंड ऑफ ब्लेंड सर्व्हिस आणि एज्युकेशन, त्याच्यामधून मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आले. बिलकुल बिलकुल.
तर असं मी त्यांना सांगते की तुम्हाला जर एक काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन ज्या पदावर तुम्ही जाणार बिलकुल त्या पदाचं जर तुम्हाला एक त्याला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही क्लिनिकल नर्सिंग पेशंट केअर हा महत्त्वाचं आहे. आत्मा आहे या व्यवसायाचा. क्या बात. आणि तो जर तुमचा परिपूर्ण असेल आणि तुम्ही स्वतः सॅटिस्फाईड असाल जी. तर तुम्ही जे स्वप्न बघाल ते तुम्ही त्या स्वप्नापर्यंत आरामशीर तुम्ही पोहोचू शकाल. पण तुम्हाला विचारायचं की नर्सिंग मध्ये काम करत असताना आता या पदापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, पण आरोग्य सेवा आणि नर्सिंगचा दर्जा सुधारण्याकरिता आपलं काय विजन आहे, नेमकं काय करायचं आहे इथून पुढे? आरोग्य विभागामध्ये किंवा वैद्यकीय विभागामध्ये किंवा ओव्हरऑल हेल्थ सिस्टम मध्ये जी. जे मेडिकल डॉक्टर असतात जी. ते प्रायोरिटी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं जातं. आणि नर्सिंग व्यवसायाकडे एक सेकंडरी म्हणून बघितलं बघितलं जातं. हे एक दुजाभाव सुरुवातीपासूनच आपण दुजाभाव जी, जी. ऑब्झर्व केलेला जी, आहे. जी. तर मला असं वाटतंय की जी. आमच्या नर्सेस ज्या आहेत त्या MSc नर्सिंग आणि PhD केलेल्या आहेत. जी. बऱ्याचशा आहेत ते MBA केलेलं आहे. बिलकुल. हेल्थ मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन हे विषय आम्हाला नर्सिंग मध्ये सुरुवातीपासून असतात. जी. तर मला असं बऱ्याच वेळेस एक असं वाटतं की आम्ही डॉक्टरांपेक्षा कमी नाही. नक्कीच, कारण हॉस्पिटलचं बॅकबोन म्हणजे Exactly. नर्सिंग. यस, आम्ही वी आर नॉट अंडर एनीबडी यस, बट वी आर विथ देम. यस, कॉमन आहे. मेडिकल आणि नर्सिंग जी. म्हणजे क्युअर आणि केअर यस, हे आरोग्य रथाचे दोन चाक आहेत. बिलकुल. आणि मला असं वाटतं की नर्सिंगचा दर्जा सुधारणं फारच गरजेचं आहे. कारण जे पॉलिसी डिसिजन होतात, जी. आता फॉर एक्झाम्पल से की मिनिस्टर आहेत, बिलकुल. सेक्रेटरी आहेत, कमिशनर, त्याच्यानंतर डायरेक्टर, यस, डेप्युटी डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर बिलकुल. ही उतरंड आहे. जी. त्याच्यामुळे नर्सिंग जे आहेत हे पॉलिसी मेकरच्या जवळ नाही. अच्छा, उतरंड जर बघितली तर बिलकुल. तर त्याच्यामुळे पॉलिसी मेकिंग मध्ये, नर्सिंगच्या पॉलिसी मेकिंग मध्ये हे एकच पद असं आहे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ हेल्थ जी. सर्व्हिसेस नर्सिंग मधलं, जी. जे नर्सिंग बॅकग्राऊंड मधलं आहे. बिलकुल. बाकी हे सगळे डॉक्टर आणि IAS आहे. यस, तर मला असं वाटते की जेव्हा पॉलिसी डिसिजन होतं त्यावेळेस नर्सिंगला त्यांचं दुर्लक्ष केलं जातं. त्यांचं त्याच्यामध्ये इनपुट नसतं. जी. त्याच्यामुळे नर्सिंगचं इनपुट नर्सिंगच्या स्ट्रेंथनिंगसाठी फार महत्वाचं आहे बिलकुल. आणि त्याच्यामुळे डिसिजन मेकिंग मध्ये त्यांचं योगदान होणार. म्हणून मला असं वाटतंय की बऱ्याचशा स्टेटमध्ये सेपरेट नर्सिंग डायरेक्टरेट आहे. त्याच्यामध्ये नर्सिंगची स्वतःची डायरेक्टरेट, डायरेक्टर आहे, बिलकुल. त्याच डेप्युटी डायरेक्टर, त्यांचेच असिस्टंट डायरेक्टर, अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याचा सुद्धा नर्सिंगचं सेपरेट डायरेक्टरेट करण्याचा माझा पूर्ण प्लॅन आहे. क्या बात. त्याचं आम्ही ऑलरेडी त्याच्यावरती काम केलेलं आहे, प्रपोजल तयार केलेलं आहे. जी. आपले आंबेडकर साहेब, प्रकाश आंबेडकर जी. जे हेल्थ मिनिस्टर आहेत, बिलकुल. खूप प्रो नर्सिंग, क्या बात. अतिशय म्हणजे नर्सिंगचे चांगला जो विचार करणारा मला असं व्यक्ती आहे. पॉलिटिकल व्यक्ती जी, तर जी. आमचे प्रकाश आंबेडकर साहेब जी. आणि सचिव आमचे आहेत ते जी. सुद्धा प्रो नर्सिंग आहेत. तर मला असं वाटतंय की सेपरेट नर्सिंग डायरेक्टरेट होणं ही काळाची गरज आहे. क्या बात. कारण नर्सिंगचे जे इश्यू आहे जी. ते नर्सिंगचे अधिकारी चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतात. नक्कीच. आणि त्याच्यामुळे पॉलिसी मेकिंग मध्ये, डिसिजन मेकिंग मध्ये नर्सिंगच्या मॅटरच्या जी. या नर्सेस असणं फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. नक्कीच. आणि म्हणून नर्सिंग डायरेक्टरेट व्हावं असं मला वाटतंय आणि ती लवकर होणार आहे. असं पण आमचे जे अधिकारी जी, आहेत नक्कीच, आणि तुम्हाला त्यांचं- शुभेच्छा त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. अशा पद्धतीने माझं विजन आहे. वेगवेगळे स्पेशालिटी जी. बेस्ड नर्सिंग कोर्सेस व्हावे बिलकुल. आणि आमच्या नर्सेसची कॅपॅसिटी बिल्डिंग व्हावी यस, आणि अशा पद्धतीने नर्सिंग व्यवसाय हा स्ट्रेंथन होऊन हा नोबल प्रोफेशन म्हणून हा ग्लोबली एक्सेप्टेड तर आहेत, पण भारतामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे एक्सेप्टेड व्हावा. नक्कीच. तुम्ही प्रचारिका म्हणून ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस येणाऱ्या अडचणी होत्या. हो. बरंचसं तुम्हाला वाटायचं की शासनाने हे करायला पाहिजे, आणि नंतर तुम्ही स्वप्न बघितलं की आपण जर तिथे गेलो तर नक्कीच आपण हे करणार. हो. तर आता तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले आहात. तर नर्सिंगसाठी कशा पद्धतीने आपलं काम सुरू आहे सध्या, आणि काय वाटतं तुम्हाला की याच्यामध्ये याच्यात प्रगती झाली पाहिजे? आपण जर पूर्वीचं हेल्थ सिस्टम किंवा हेल्थ सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करायचे जी. ते बघितले आणि आत्ताचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. बिलकुल. म्हणजे पॉझिटिव्ह चेंज आहे. जी. पूर्वीचे तुम्ही सब सेंटर किंवा PSC बघा आणि आत्ताचं बघा, बिलकुल. तर हे सगळा जो चेंज आलेला आहे, जमीन आसमान जमीन आसमानचा चेंज आहे. तर पूर्वी मला असं वाटायचं की आपण हे जे सर्व्हिसेस आहे थोड्याशा इनॅडिक्वेट आहे. बिलकुल. स्पेशली मी ग्रामीण भागातून आली असल्यामुळे मला असं वाटायचं की ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे, जी. तिथे हेल्थ सर्व्हिसेस फार कमी आहे. कमी आहे. अर्बन भागामध्ये हेल्थ सर्व्हिसेस फार जास्त आहेत, पॉप्युलेशन कमी आहे. पॉप्युलेशन कमी आहे. हे जे डिस्क्रिमिनेशन आहे जी. ते असं वाटायचं की हे चुकीचं आहे. बिलकुल.
पण त्यावेळेस जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट यायचे तर आम्ही पूर्ण म्हणजे त्यांना सहकार्य करायचो. जी. ग्रामीण भागातले पेशंट आले तर त्यांना कुठल्या कुठल्या हेल्थ सर्व्हिसेसची कनेक्ट करायचो. बिलकुल. आम्ही स्वतःचे पैसे तर फार कमी दिले असेल, नक्कीच. पण जिथे शासनाच्या हेल्थ सर्व्हिसेस अवेलेबल आहे बिलकुल. तिथे ग्रामीण भागामधून येणाऱ्यांना त्या सर्व्हिसेस पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि तेव्हा वाटायचं डिस्क्रिमिनेशन आहे, काय करता येईल, पण बिलकुल. सत्ता नव्हती. पण आम्ही लिहत गेले. मी त्यावेळेस जवळजवळ माझे 29 आर्टिकल्स मी लिहिलेले आहे क्या बात. हेल्थ आणि नर्सिंग वरती. वेगवेगळे आम्ही प्रोग्राम्स करायचो. बिलकुल. 200च्या वरती मी कॅम्प अटेंड केलेले आहे ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये. क्या बात. तर असे माझे काम चालूच म्हणजे असायचं. जिथे आरोग्य सेवा पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आपण. हो. जी. पण आता माझ्याकडे जे मला जी पोस्ट आहे माझी जी. नर्सिंगची, जी महाराष्ट्र राज्याचा जो आरोग्य विभाग आहे सगळ्यात मोठा विभाग आहे. जवळजवळ अथॉरिटी आहे आपल्याकडे. आहे. येस. 37,000 नर्सेस आहेत. येस. ANM, LHV, त्याच्यानंतर स्टाफ नर्सेस, सिस्टर इन्चार्ज, मेट्रन, असिस्टंट मेट्रन, ट्युटर, PHN, सायकॅट्रिक नर्सेस, पेडियाट्रिक नर्सेस, ह्या सगळ्या आमच्या अंडर आहेत. 37,000 पेक्षा जास्त. आणि कॉन्ट्रॅक्च्युअल आणि NHMच्या अंतर्गत कॉन्ट्रॅक्च्युअल सुद्धा आहेत. त्याच्यामुळे 37,000 नर्सेस त्या विभागामध्ये कार्यरत आहेत, ज्या विभागामध्ये मी आहे. आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं मी नर्सिंगसाठी आणि हेल्थ सर्व्हिसेससाठी मी पूर्ण करत आहेत. आणि पुढे सुद्धा माझा करण्याचा मानस पूर्ण आहे. नक्कीच नक्कीच. आणि आम्हाला पण अपेक्षा आहेत की तुमच्या हातून चांगली सेवा अजून पण घडायला पाहिजे. जी. आणि याचबरोबर मला हे पण म्हणायचं की सध्या खूप सारे कॉलेजेस आहेत, तर या कॉलेजेसचं काय कन्सेप्ट असतो नेमकं? खूप सारे कॉलेजेस उघडणं सुरू आहेत, बरेचसे विद्यार्थी पण येत आहेत त्याच्यामध्ये, पण प्रॉपरली ते वर्क होतं का? पूर्वी फार कमी नर्सिंग कॉलेजेस होते, फक्त गव्हर्नमेंटचेच होते. एखादं म्हणजे तेच मी म्हणतो की तुम्ही त्यावेळेस स्वप्न बघितलं आणि कॉलेजेस नव्हते त्यावेळेस. पण 2006-07 नंतर एवढे नर्सिंग कॉलेजेस मशरूमिंग झालेले आहेत की आता विद्यार्थी मिळत नाहीये. आता मध्ये तुम्ही पेपरला मध्ये वाचलं असेल की 35% नर्सिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थी मिळत नाहीये. त्याच्यामधले 9 ते 10 कॉलेज असे आहेत की जिथे 0 ऍडमिशन आहेत. कारण सांगते की कारण आता गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांचे स्वतःचे नर्सिंग कॉलेजेस सुरू केलेले आहेत. आता सार्वजनिक आरोग्य विभागच बघा, आमचे 100 कॉलेजेस आहेत. 100 कॉलेजेस एका विभागाचे गव्हर्नमेंटचे. मग जे विद्यार्थी आहेत, फीस फार कमी आहे, फॅसिलिटी सगळे आहे, क्वालिफाईड टीचर आहेत आणि क्लिनिकल फॅसिलिटी आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी गव्हर्नमेंटमध्येच जाणार, प्रेफर तेच करणार. आणि तसेच वैद्यकीय विभाग आहे DMER, त्यांच्याकडे पण आता त्यांचे कॉलेजेस सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे काय झालंय की हे जे प्रायव्हेट कॉलेजेस बरेच वर्ष काम करत होते आणि चांगले ऍडमिशन वगैरे होते आणि बरेचसे कॉलेजेस बऱ्यापैकी शिक्षण देत आहेत, पण आता मशरूमिंग झाल्यामुळे आता त्यांना विद्यार्थी मिळत नाही, पटसंख्या कमी झाली. हो. आणि विद्यार्थ्यांचं एक सांगते मी की त्यांना एक व्हॅल्यू ऍडेड एज्युकेशन जे पाहिजे नर्सिंगमध्ये, की आपण नर्स बनल्यानंतर ट्रेन नर्स आपल्याला पेशंट सेवा हे प्राथमिक आपलं प्रायोरिटी आहे, ते थोडंसं कमी वाटतंय. की व्हॅल्यू नाहीये की आपण ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करायला पाहिजे, सेवा द्यायला पाहिजे, सेवाभाव असतो सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये. तर ते थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये आणि शिकवण्यामध्ये कदाचित आम्हाला रिव्हिजन ऑफ आमचं जे सिलेबस आहे ते आम्हाला थोडंसं व्हॅल्यू ऍड करून करावं लागेल, तयार करावं लागेल. जिथे ज्या नर्सेस आहेत, ज्या ट्रेन होतील, त्या स्वतःहून म्हणतील की आम्हाला ग्रामीण भागामध्ये सुद्धा सेवा द्यायची आहे. आणि अर्बन जे स्लम आहेत तिथे सुद्धा गरज आहे. आणि अशा पद्धतीने भरपूर नर्सिंग कॉलेजेस आहेत जे आता काही बरेचसे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण पॉप्युलेशन आणि कॉलेज याचा रेशो आता मॅच होत नाही. जी. आता मी या मुद्द्यावर पण येतो की एक महिला म्हणून ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आजूबाजूला असणारे अधिकारी, जे काही अधिकारी वगैरे आहेत, पुरुष ज्याला म्हणूयात आपण, कुठेतरी इगो वगैरे असं काही दिसतं का? असं जाणवतं का काम करताना? किंवा चांगल्या पद्धतीने सपोर्ट पण मिळतो का? दोन्ही अँगलला आपण बोलूया नक्कीच. मला असं वाटतंय की हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे आणि तसाच तो थोडासा उत्तर देण्यासाठी डिफिकल्ट पण आहे. पण मला असं वाटतंय की जेव्हा तुम्ही नॉलेज कॉम्पिटंट असता, की तुम्ही नॉलेजेबल आहात, तुम्ही स्किल आहे तुमच्याकडे कॉम्पिटन्सीज डेव्हलप झालेल्या आहेत, कॉन्फिडन्स आहे, या गोष्टी ज्या फिमेल्स मध्ये जेव्हा डेव्हलप होतात त्यावेळेस अधिकारी कोण आहे पुढे
त्याचा थोडस तो जी भीती किंवा कमी होते. नक्कीच. आता समोरचे पण अधिकारी असतात की फिमेल आहे, फिमेल ओरिएंटेड प्रोफेशनचीच बाई आहे मी जी, जी, अधिकारी, बिलकुल. त्याच्यामुळे ते पण अभ्यास करतात की समोरची व्यक्ती ही म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहेत बिलकुल, किंवा बिलकुल. आपल्याला काय त्यांच्याकडून रिस्पॉन्स Yes. किंवा उत्तर अपेक्षित आहेत. अशा पद्धतीने जेव्हा मी एखादा प्रस्ताव घेऊन प्रेझेंट करते जी. त्यावेळेस मी त्याचा आधी खूप स्टडी करते. क्या बात. आमचे जे इंडियन नर्सिंग कौन्सिल असू द्या, युजीसी असू द्या जी. किंवा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, वेगवेगळे रेफरन्सेस घेऊन माझा पॉइंट मी अशा पद्धतीने स्ट्रॉंग बनवते, त्याला जस्टिफाईड करते की जेव्हा मी तो पॉइंट किंवा माझं ते प्रपोजल किंवा जे काय असेल माझ्या बिलकुल, डोक्यामध्ये, submit जेव्हा मी करणे ते आणि सँक्शन होण्यासोबत. एक्झॅक्टली जेव्हा मी ते सांगेल किंवा जी. प्रेझेंट करेल जी. त्यावेळेस त्याच्यावर विचार नक्कीच व्हायला पाहिजे. उदाहरण म्हणून सांगते की मला वाटतं 2023 मध्ये जी. कामा अँड ऑलब्लस हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये जी. आणि तिथे बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्याचं शासनाच्या विचाराधीन होतं. तसा प्रस्ताव पण आला होता. जी. मग ती प्रस्तावाची स्टडी केल्यानंतर मला असं वाटलंय की त्याच्या पाठीमागेच अगदी 500 मीटरच्या अंतरावर दुसरं एक जीटी हॉस्पिटल आहे, अच्छा. तिथे सुद्धा तो प्रोग्राम चालू आहे. अच्छा. मग मी आयएनसीचे रूल रेग्युलेशन वाचले की एका कॅम्पसमध्ये जी. किंवा किती अंतर असावं 2 कॉलेजमध्ये, त्या अंतराच्या बेसवरती 10 किलोमीटर तरी अंतर पाहिजे, जी. हे तर त्याच्यापेक्षा कमी आहे. बिलकुल. मग मी पुटअप केलंय की तुम्हाला जर जीएनएम कॉलेज सुरू करायचं असेल किंवा बीएससी कॉलेज सुरू करायचं असेल तर त्याच्या पाठीमागेच विद्यार्थ्यांसाठी नवीन ऑलरेडी शासनाचीच संस्था आहे. जी. आता आपलं जे पॉप्युलेशनचा जर आपण अभ्यास रेशो केला बघितला, बिलकुल. तर ग्रेइंग पॉप्युलेशन जास्त आहे, जी. म्हणजे ओल्ड एज पॉप्युलेशन जास्त आहे. बिलकुल. आपण आजारपणाचा जर विचार केला तर नॉन कम्युनिकेबल डिझीज मध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. जास्त आहे. मग मी असं प्रपोज केलंय की वाय कांट वी स्टार्ट ऑन्कॉलॉजी नर्सिंग. क्या बात. कारण आपला विभाग जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नॅशनल प्रोग्राम राबवतो, जी. कॅन्सर कंट्रोल प्रोग्राम, पण आपल्याकडे नर्सेस नाहीये ट्रेन. नक्कीच. तर आपण तो प्रोग्राम आपण ऑन्कॉलॉजी नर्सिंग सुरू करूया. मी त्याला फार चांगल्या पद्धतीने जस्टिफाईड केलंय आणि अधिकाऱ्यांनी ते माझं म्हणणं ऐकलंय. जी. आणि म्हणजे मला सांगायचं की द वे आय जस्टिफाईड, बिलकुल, म्हणजे आपलं जे जितकी तयारी स्ट्रॉंग असेल हा, तर त्याला exactly. बिलकुल. आणि मग आमचे अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर असू द्या किंवा डायरेक्टर, कमिशनर येस. आणि सेक्रेटरी सर, त्या सगळ्यांनी मान्यता दिली. आणि या वर्षी कामा अँड ऑलब्लेस हॉस्पिटलमध्ये 20 अॅन्युअल इनटेक म्हणून आमच्या ऑलरेडी ऑन्कॉलॉजी नर्सिंगचा कोर्स सुरू झालेला आहे. म्हणजे आमच्या कॅन्सर मधल्या ट्रेन नर्सेस जी. या ग्रामीण भागामध्ये पीएससी पासून सब सेंटर पासून सगळ्या हेल्थ फॅसिलिटीज मध्ये जी. त्या कॅन्सरच्या सेवा देतील. म्हणजे एकटा टाटा हॉस्पिटलनी सगळ्या सेवा का द्याव्या बिलकुल. आणि त्याच्यावर किती बोजा असेल पूर्ण बिलकुल, खूप भारताचा, खूप खूप प्रेशर येणार त्याच्यावर. एवढं प्रेशर आहे. बिलकुल. तर ते कमी करण्यासाठी आता प्रत्येक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जी. डे केअर सेंटर, किमोथेरपीसाठी आणि रेडिओथेरपी सेंटर सुद्धा सुरू होणार आहे. क्या बात. त्याच्यामुळे आमच्या ह्या ट्रेन झालेल्या नर्सेस तिथे सेवा देतील. म्हणजे आपल्या जे टाटा हॉस्पिटलचा जो सेंट्रलाइज कॉन्सेप्ट होता पूर्वी, जी, तो pilot आता project होता. डिसेंट्रलाइज झाला. जी, क्या बात आहे. आणि अशा पद्धतीने आमचं कॉलेज सुरू झालं. तसेच आम्ही 4 बीएससी कॉलेज सुरू केले, जी. कारण त्या पॉप्युलेशनची ती नीड होती. नक्कीच. त्याच्यानंतर आम्ही पेडियाट्रिक कॉलेज सुरू केले की आपल्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जर कमी करायचा असेल तर आपल्या विभागामध्ये पेडियाट्रिक स्पेशालिटी नर्सेस पाहिजे, नक्कीच. आणि ते पण आम्ही बीडला सुरू केले. हो. अशा पद्धतीने की अधिकाऱ्यांना तुम्ही कसं प्रेझेंट करताय, जी. तुमची तयारी किती आहे आणि तुम्ही प्रेझेंट कसं करता आणि त्याला जस्टिफाईड कसं करता, जी. हे जेव्हा त्यांना समजतं तर अधिकाऱ्याकडून कुठल्याही प्रकारचा विरोध होत नाही, नाही. त्रास होत नाही. नक्कीच. म्हणजे खूप सुंदर. हो. आपली जर अभ्यास असेल, आपला हो. प्रॉपर प्लॅन असेल तर आपल्याला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही. नाही होणार. नक्कीच. आणि याचबरोबर आता गप्पा करताना तर खूप सारे मुद्दे आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. परत एक मला हे प्रश्न विचारायचा की जसं आता या सिस्टीम मध्ये आपण आहोत आणि हा. सिस्टीम मध्ये काम करताना बरेचसे अनुभव आपल्याला आलेले आहेत. हे सर्व पाहताना ग्रामीण भागातून इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, तर कुटुंब कशा पद्धतीने आता पाहतं आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांना काय वाटतं मला आता या पदावर बघताना? कुटुंब म्हणजे अर्थात माहेरच मला आधी Yes. बोलायचंय. तर माझे 2 भाऊ आहेत, जी. आम्ही 4 बहिणी आहोत. जी. मी आधीच सांगितलेलं आहे की ह्या सगळ्यांचा मला खूप आधीपासून पाठिंबा बिलकुल. होता. जी. आई वडील जरी नसले तरी आजही वाटत नाही की ते नाही आहेत म्हणून. क्या बात. अजूनही मला वाटते की ते आहेत आणि मला गाईड करतात. त्यांचे ब्लेसिंग आहेत.
जे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. दुसरं मला हे सांगायचं की मला जे आपण म्हणतोय की तुमचं इथे पोहोचण्यापर्यंत तुमचं एक गायडिंग फोर्स बिलकुल पाहिजेच आयुष्यामध्ये, मग आई वडिलांना मी आधीच मांडलेलं आहे. दुसरं म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराची आहे नक्कीच. की त्यांनी जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ आली, फॅमिली लेवलचा असू द्या किंवा कुठलाही प्रोफेशनल संघर्ष, असू द्या, कसं लढायचं कसं लढायचं, Yes. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा आदर्श मानते की तो विद्यार्थी ज्याला शाळेत पाय ठेवायची सुद्धा मुभा होती, त्याने संविधान लिहून आज देश नसेल तरी तो संविधान एक दिवस नसलं तरी आपल्या देशाची काय जे प्रत्येक मनात जिवंत असणारं नाव. एक्झॅक्टली. जी. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो संघर्ष केला, जी. त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांचे जे विचार आहेत जी. ते मला मी माझ्या सतत मी जिवंत ठेवते, पाठीशी माझ्यामध्ये पाठीशी आहे. आणि त्यांनी जर एवढा संघर्ष केला तर आपण काय तर आपण काय आहे? आपण एवढा तर नक्कीच करू. कुटुंब, लग्न झालं, लग्नानंतरच एक जॉईंट फॅमिली, मोठी जॉईंट फॅमिली मिळाली मुंबईमध्ये. क्या बात. आणि लग्न पण फार कमी वयामध्येच झालं. शिक्षण पूर्ण इनकम्प्लीटच बिलकुल, होतं. बिलकुल. आणि म्हणून मग मी घरच्यांचा पण सपोर्ट मिळाला आणि सर्व्हिस करायची आणि शिकत राहायचं. बऱ्याच वेळेस असं व्हायचं की घरी माहित पण नसायचं मी कुठली डिग्री घेतलेली आहे. क्या बात. सकाळी जायचं ऑफिसला गेल्यासारखं, संध्याकाळी परत यायचं. कॉलेज पण आणि ड्युटी पण, कॉलेज पण, ड्युटी, जे काय आपल्याला एक कमवती स्त्री म्हणून जे काही आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं घरामध्ये ते देत राहायचं. कारण शासनाचे पण आभार मानायला पाहिजे मला. कारण हे शिक्षण घेताना माझी जो पगार होता तो चालू होता, रजा जे होत्या मला शासनाने दिलेल्या आहेत. म्हणून इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला शासनाचे सुद्धा आभार मानायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने घरी बऱ्याच वेळेस त्यांना नंतर माहित पडायचं, रिझल्ट वगैरे लागायचा आणि फोन यायचे घरी की अरे कॉंग्रॅच्युलेशन, तू तो फर्स्ट आ गई. मग कधी कधी मिस्टर विचारायचे, अरे कशामध्ये फर्स्ट आली? क्या बात आहे. मी म्हणायची मी असं बीएससी डिग्री केली, त्याच्यामध्ये फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला. अरे तू सांगितलं नाही मला. आता तुम्ही आहे, आपली जॉईंट फॅमिली आहे, तुम्ही बिझी आहात. आणि याच्यावरच परत मी येतो की एक जॉईंट फॅमिली सांभाळणं, जॉब सांभाळणं, एज्युकेशन करणं, आता सध्याच्या पिढीला थोडासा त्रास जातोय त्या गोष्टीचा. तर हे मॅनेज करण्याचं तंत्र आपल्या जे आपल्याला ऐकतायत, जे बघतायत त्यांना पण आपण देऊयात. तर मी तेच सांगते की बऱ्याच वेळेस मग मी काय व्हायचं की घरी माहित पण नसायचं, कारण मुलं छोटी होती. तर माझा जो अभ्यास असायचा मी लोकल ट्रेन मध्ये पूर्ण केलेला आहे. मी लोकल ट्रेनचा 2 तासाचा तो वेळ जो आहे इतक्या छान पद्धतीने मी युटिलाइज केला की मी माझा अभ्यास पूर्ण त्या लोकल ट्रेन मध्ये करायची, घरी शांतपणे जायची. मुलांचा अभ्यास, मुलीचा अभ्यास, आज माझी मुलगी मेडिकल ऑफिसर आहे आणि मुलगा आता 12वी पास झालाय. तर अशा पद्धतीने मी मुलांमध्ये मग त्यांचा अभ्यास, त्यांचे प्रोजेक्ट, त्यांचं जे काय असेल त्यांचं विश्व, त्याच्यामध्ये मग मी अशा पद्धतीने रमायची. आणि माझं परत दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलं की मग माझं स्वतःचं मग मी माझं ट्रेनिंग असू द्या किंवा एक्झाम असू द्या, अशा पद्धतीने मी फॅमिली पण मॅनेज केली. माझ्या मुलांचं शिक्षण, माझं स्वतःचं शिक्षण आणि प्रोफेशनली तर मग मी ऑलरेडी प्रोफेशन मध्ये होते आणि त्याच्यामुळेच मी हे सगळं करू शकले. नक्कीच. म्हणजे हे सर्व जाणून घेताना खरंच आनंद होतोय आणि आम्हाला पण खूप प्राऊड फील होत आहे की तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट आहात, एक परिवाराचा भाग आहात. तर आता जाता जाता या कार्यक्रमातून आपल्या ज्या महिला आहेत, महिला दिनानिमित्त आपल्या सर्व महिलांना जे आपल्याला बघतायत, ऐकतायत, यांना काय मेसेज आपला असेल? आता नर्सिंग प्रोफेशन पासून, कारण नर्सिंग प्रोफेशन हा महिलांचाच प्रोफेशन आहे, तर तिथून सुरुवात करते आधी. तर माझ्या ज्या नर्सिंग क्षेत्रातील माझ्या भगिनी आहेत, माझ्या कलिग्स आहेत, त्यांना तर मी असं सांगेल की शिक्षण त्यांनी ऑलरेडी बेसिक क्वालिफिकेशन त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे पुढचं शिक्षण कितीही कौटुंबिक अडचणी असू द्या, तुम्ही तुमचं शिक्षण थांबवू नका. पहिली गोष्ट सांगेल, कारण तुम्ही शिक्षण घेतलं तर तुमची जी नॉलेज, तुमचा बेस हा पक्का होईल आणि मग तुम्ही तुमची सेवा चांगल्या प्रकारे देऊ शकाल. तुम्ही जे ट्रेनिंग घेणार त्याचा पेशंट केअर मध्ये आणि क्वालिटीमध्ये त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. शासनाने खूप मोठ्या प्रमाणात आमच्या नर्सेस, डॉक्टर्स हे ट्रेन करतात. कशासाठी? तर चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी. तर त्याच्यासाठी त्यांनी तयार राहायला पाहिजे, सदैव तयार राहायला पाहिजे. आणि दुसरं, थोडस ड्युटीवर असताना स्ट्रेस येतो, बरेचसे
उदाहरण मगाशी आपण डिस्कस केले कोरोनाचं. नक्कीच त्यावेळेस कोरोनामध्ये पण खूप कोरोनामध्ये नर्सेसने आमच्या इतकं छान काम केलेलं आहे. इव्हन डॉक्टरांनी पण काम केलेलं आहे, पण नर्सेस या 24 आवर्स पेशंट सोबत असायच्या, ऑन ड्युटी होत्या. आणि आमच्या बऱ्याचशा नर्सेस या कोरोनाच्या बळी सुद्धा पडलेल्या आहेत. आणि नर्सेसमुळे मी प्राऊडली सांगेल की जे महाराष्ट्राची मॉर्टॅलिटी जे प्रोजेक्टेड होती ते मॉर्टॅलिटी महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची प्रोजेक्टेड मॉर्टॅलिटी कोरोनाने ही खूप कमी झालेली आहे. आणि भारताने विशेषतः महाराष्ट्राने हा कोरोना महामारी चांगल्या प्रकारे हँडल केलेली आहे. त्याच्यामध्ये नर्सेसचं योगदान फार मोठं आहे. तर अडचणी येतच राहणार आणि ही सुद्धा एक मोठी अडचण होती आरोग्य विभागाच्या पुढे. नर्सेसनी डॉक्टर्सनी ते चांगल्या प्रकारे हँडल केले. आपले अधिकारी खूप छान होते त्यावेळेस, खूप छान सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे. दुसरं मी नर्सेसना म्हणजे महिलांना सांगेल, जसं नर्सेसना मी माझ्या सांगितलं की अडचणी येतच असतात, तर महिलांना सुद्धा सांगेल की तुमचं जे नॉलेज आहे, कारण फिमेल्स जे आहेत त्या मल्टीटास्कर आहेत. नक्कीच जशा त्या किचन मध्ये काम करतात की परिवार हँडल करणं, सगळं घडवणं. एक्झॅक्टली. सकाळी बघा ती मुलांचा टिफिन तयार करणार, मुलांची तयारी करणार, इकडे जेवण बनवणार, इकडे मिस्टरांना सासूला काय पाहिजे असेल ते देणार. मल्टीटास्किंग तेच आमचं रिफ्लेक्ट होतं आमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये. त्याच्यामुळे महिला ज्या आहेत ह्या मल्टीटास्कर आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची जी एनर्जी, त्यांचं नॉलेज, त्यांच्याकडे असलेलं मल्टीटास्किंग स्किल हे कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी युटिलाइज करावं. कारण जर आपण बाकीच्या गोष्टीकडे जर फॉर एक्झाम्पल एखादा इश्यू असू शकतो आणि स्त्री सुलभ असल्याने थोडासा तो इश्यू आम्हाला जास्त इमोशनली डिस्टर्ब करतो, तर त्याच्यामधून जर आपण आपलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे तिथून जर कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये केलं तर त्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि मग त्यांनी एज्युकेशन घेतलंय किंवा मुलांना चांगलं शिकवलं, त्यांचे स्वतःचे जे आरोग्य आहे ते स्वतः चांगल्या प्रकारे जर त्याची काळजी घेतली, कारण सगळ्यांची काळजी घेतात महिला, कधी कधी स्वतःची काळजी घेत नाही, तर त्यांनी स्वतःची एक्झॅक्टली त्यांनी स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी. जर तुम्ही एक ऍपल जर कापलं असेल, बरोबर आहे, तुम्ही मिस्टरांना देता, तुम्ही मुलांना देता, सासू सासऱ्यांना देता, स्वतःला घेत नाही तुम्ही ते किंवा खात नाही, तर तुम्ही एक फोड तुमच्यासाठी सुद्धा ठेवा. नक्कीच. कारण महिला जी आहे ती बॅकबोन आहे. एक्झॅक्टली. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की महिलाच्या अवतीभोवती सर्व कुटुंब असतं आणि ती स्वतःचीच केअर करत नाही. बरोबर. आणि हेल्थ मध्ये हेच इश्यू आपण पाहायला मिळतात आपल्याला सध्या, जे आपण पाहतोय की बऱ्याचशा वेळेस आम्ही पण आरंभ वगैरे जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जवळून बघितलंय ह्या गोष्टी. ग्रामीण भागात तर खूप करून आहे की कुटुंबाची काळजी घेता घेता स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष असतं महिलांचं. बरोबर. तर ह्या खूप छान आजचा संवाद झाला. आपण आपला वेळेतला वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात आणि महिला विश्व या कार्यक्रमात खरंच एक खूप सुंदर जीवन प्रवास तुमचा आज आम्हाला जाणून घ्यायला मिळाला. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुम 90.8 FM आवाज वाशिम.